नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या आपल्या YouTube चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अभ्यास करणार आहोत ग्रॅमी पुरस्कार। मित्रांनो, हे पुरस्कार कुठे दिले जातात, आपल्या भारतातील किती व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले, तर आज आपण सर्व या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो पुरस्कार असतो याला म्हटलं जातं मित्रांनो ग्रॅमी पुरस्कार। या प्रकारे हा पुरस्कार असतो, हा पुरस्काराचा फोटो होतो। ह्या वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये हे पुरस्कार दिले गेले। तर मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता या प्रकारे लोगो आहे। तर मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेले, तिथनं तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, राज्यसेवा झाली, कंबाईन झाली, त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज देखील सुरू आहे। तर तुम्हाला ती सर्व माहिती ॲप मध्ये पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, आपलं टेलिग्रामला चॅनल देखील आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या। आपण जे पण व्हिडिओ आपल्या युट्यूबला होत असतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, आपलं इन्स्टाला देखील पेज अभ्यास मित्र नावाचं, ते देखील फॉलो करून घ्या। आपण त्या ठिकाणी माहितीपूर्ण रील टाकत असतो। तसेच मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज देखील सुरू आहे। 28 तारखेपासून सुरू झालेले 4 फेब्रुवारीला हिस्ट्रीची टेस्ट होती। मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी ज्या 5 टेस्ट होणार आहेत त्या विषयानुसार होणार आहेत, आणि ज्या पुढच्या 5 टेस्ट होणार आहेत त्या जीएसच्या होणार आहेत। अशा टोटल 10 टेस्ट होणार आहेत। तसेच मित्रांनो, मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आपले राज्यसेवा विजेता बॅच देखील सुरू आहे। फी आहे फक्त मित्रांनो 1499 रुपये। तुम्हाला या बॅच बद्दल काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसत आहे, त्या ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही सविस्तर बॅचची माहिती विचारू शकता। तसेच मित्रांनो, आपले अजून एक बॅच सुरू होणार आहे, कंबाईन यशवंत बॅच 2024। मित्रांनो, ही बॅच 15 ते 16 तारखेपासून सुरू होणार आहे। त्याची फी असणार आहे फक्त 499। त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळतील, नोट्स मिळतील, तसेच मित्रांनो लाईव्ह लेक्चर देखील होणार आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे। फी आहे फक्त मित्रांनो 499 रुपये। तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जे ग्रॅमी पुरस्कार, संगीत पुरस्कार आहेत मित्रांनो 2024 चे, ते अभ्यास करू। आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे, तुम्ही कोणतीही एक्झामची तयारी करत असाल, राज्यसेवा असो, कंबाईन असो किंवा सरळ सेवा असो, या सगळ्या एक्झामच्या दृष्टीने मित्रांनो हे लेक्चर खूप महत्त्वाचे। तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये ह्या लेक्चरचा नक्की फायदा होईल। तर चला आता आपण लेक्चरला सुरुवात करूया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता जगातील सर्वात प्रतिष्ठित म्युझिक अवॉर्ड्स म्हणून ओळखले जातात मित्रांनो संगीत पुरस्कार म्हटल्या जाणाऱ्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 ची घोषणा करण्यात आली। यावेळी भारताला ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये मोठा विजय मिळाला आहे। भारतीय फ्युजन बँड शक्तीला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळाला आहे। मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, फ्युजन बँड होती शक्ती, हा एक ग्रुप आहे। या ग्रुपला ही जी बँड आहे मित्रांनो, त्या बँडला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळाला आहे 2024 मध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊया। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सुरुवातीला थोडी थेअरी अभ्यास करू, आणि त्यानंतर आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करू। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे पुरस्कार कुठे दिले गेले, तर मित्रांनो लॉस एंजेलिस, जे अमेरिकेमधले कॅलिफोर्निया शहर आहे, त्या शहरामध्ये हे पुरस्कार दिले गेलेत। हे पुरस्कार कितवे होते, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे 66वे ग्रॅमी पुरस्कार दिले गेले 2024 मध्ये। आयोजन कुठे करण्यात आलं होतं, लॉस एंजेलिस या ठिकाणी। हे कोणत्या ठिकाणी, तर मित्रांनो अमेरिकामध्ये कुठे, तर कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलिस जे शहर होतं त्या ठिकाणी 66वे ग्रॅमी अवॉर्ड्स दिले गेलेले, किंवा जे ग्रॅमी पुरस्कार होते ते दिले गेलेले आहेत। मित्रांनो, का दिले जातात, तर संगीत क्षेत्रातील उद्योगातील यश ओळखणे यासाठी हे पुरस्कार दिले जातात। जे कलाकार असतात त्यांना हे पुरस्कार दिले जातात, त्यांचे जे कलागुण असतात ते ओळखण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात। तसेच मित्रांनो, कोणता देश ऑफर करतो, तर अमेरिका, US हा पुरस्कार देत असतो। ह्या कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली होती मित्रांनो, 66व्या, तर 4 फेब्रुवारी 2024। नुसतेच मित्रांनो 8 दिवसापूर्वी हे पुरस्कार दिले गेलेले। त्यामुळे करंटच्या दृष्टीने हा घटक अभ्यास करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। नुसते 4 फेब्रुवारी 2024 ला हे सगळे पुरस्कार दिले गेलेले आहेत। जे पुरस्कार होते मित्रांनो ते 66वे ग्रॅमी पुरस्कार होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या भारतातील पहिला ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळाला।
हा प्रश्न बनू शकतो मित्रांनो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. जे पंडित रविशंकर होते यांना देण्यात आलेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते सतार वादक होते, सतार वादकसाठी ते प्रसिद्ध होते. कोण तर पंडित रविशंकर. भारतातील पहिला ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळाला तर पंडित रविशंकर यांना देण्यात आला होता. तसेच मित्रांनो 2024 मध्ये जे पुरस्कार दिले गेले ते 66वे पुरस्कार होते आणि सर्वाधिक पुरस्कार कोणी जिंकलेले किंवा कोणाला मिळाले तर फोबी बिजर्स जे होते त्यांना सर्वाधिक पुरस्कार मिळालेले होते, हे देखील तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. संगीत क्षेत्रातील उद्योगातील प्रतिष्ठित पुरस्कारापैकी एक आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे पुरस्कार कोणामार्फत दिले जातात तर रेकॉर्डिंग अकादमी किंवा अकॅडमी तर्फे हे पुरस्कार दिले जातात. रेकॉर्डिंग अकादमी ही संगीत निर्मिती आणि निर्मितीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींसाठी एक व्यावसायिक संस्था आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे की जी द रेकॉर्डिंग अकॅडमी आहे मित्रांनो, ती संगीत क्षेत्रातील जे गुंतलेले व्यावसायिक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी व्यावसायिक संस्था आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट अल्बम, सर्वोत्कृष्ट गाणे, सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार आणि सर्वोत्कृष्ट पॉप अल्बम तसेच सर्वोत्कृष्ट रॉक गाणे आणि इतर अनेक यासारख्या विविध श्रेणींचा समावेश आहे. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे की या पुरस्कारामध्ये जे सर्वोत्कृष्ट अल्बम असतात किंवा गाणे, नवीन कलाकार, पॉप अल्बम तसेच रॉक सॉन्ग, या सर्व गाण्यांना जे बेस्ट असतात मित्रांनो, अशा गाण्यांना ग्रॅमी अवॉर्ड्स दिला जातो किंवा हा पुरस्कार दिला जातो. तुम्ही त्याला संगीत पुरस्कार असे देखील म्हणू शकतात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपण थोडा आता ग्रॅमी पुरस्कारांचा इतिहास जाणून घेऊ. रेकॉर्डिंग उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रथम 4 मे 1959 रोजी ग्रॅमी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. तर मित्रांनो तुम्हाला इथं हा मुद्दा लक्षात ठेवायचा की ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती तर 4 मे 1959 रोजी झालेली होती. तर मित्रांनो हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. संस्थापक किंवा जे रेकॉर्डिंग होते तेव्हा पहिले त्याचं जे नाव होतं ते नारसा होतं मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स. तर मित्रांनो त्याला नारसा म्हटलं जात होतं. जेव्हा ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात झाली होती केव्हा झाली होती 4 मे 1959 रोजी झालेली होती. तेव्हा नारसा या संस्थामार्फत हे पुरस्कार दिले जायचे. ना आता मित्रांनो जे पुरस्कार दिले जातात तर ते द रेकॉर्डिंग अकॅडमी किंवा अकादमी मार्फत हे पुरस्कार दिले जातात. तर नाव चेंज झालेले मित्रांनो. जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस नारसा मार्फत, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये नारसा म्हटलं जायचं, तर त्या मार्फत हे पुरस्कार दिले जात होते. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण या ठिकाणी बघू की ग्रॅमी पुरस्काराचे नामकरण. मित्रांनो पहिलं या पुरस्काराला ग्रॅमोफोन असं म्हटलं जायचं मित्रांनो. तुम्ही ग्रॅमोफोन बघू शकता, तुम्हाला हा जो दिसते यालाच म्हटलं जायचं ग्रॅमोफोन आणि त्याचंच नाव आता चेंज केलं आणि त्याला आता म्हटलं जातं ग्रॅमी. ग्रॅमोफोन पासून ग्रॅमी हा पुरस्कार निर्माण झालाय किंवा पहिले त्याला ग्रॅमोफोन म्हणायचं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता या प्रकारे ते वाद्य होतं आणि यालाच म्हटलं जायचं ग्रॅमोफोन आणि यापासूनच मित्रांनो नामकरण चेंज झालं आणि त्याला म्हटलं जातं ग्रॅमी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मुळात या पुरस्काराचे नाव ग्रॅमोफोन अवॉर्ड्स असे होते सुरुवातीला, पण नंतर चेंज झालं आणि आता काय म्हटलं जातं तर आता ग्रॅमी अवॉर्ड्स म्हटलं जातं किंवा ग्रॅमी पुरस्कार म्हटलं जातं. ग्रॅमोफोन हे सुरुवातीचे रेकॉर्डिंग प्लेयर आहे जे संगीत उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वाचे साधन होते, जे की मी तुम्हाला आताच दाखवलं मित्रांनो. ते पुढे ग्रॅमोफोन मुळे या पुरस्कारालाही ग्रॅमी असे नाव पडले मित्रांनो. इथं लक्षात ठेवा ग्रॅमोफोन मुळेच काय नाव पडलं तर ग्रॅमी हे नाव पडलं, जस मी तुम्हाला आताच 1-2 वेळेस सांगितलं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो ग्रॅमोफोन. ग्रॅमी अवॉर्डची सुरुवात 28 अवॉर्ड्सने झाली आणि त्यात आता विविध प्रकारच्या 94 श्रेणीचा समावेश झालेला आहे मित्रांनो. जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा 28 होती आणि आता जवळपास त्यामध्ये 94 श्रेणीचा समावेश झालेला आहे. त्यानंतर तन्वी शाह ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी भारतातील पहिली महिला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी मित्रांनो आहे ही तन्वी शाह आहे आणि हिला आपल्या भारतातील पहिली महिला आहे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी.
तसंच मित्रांनो तन्वी शहाने तेलुगू, तमिळ, हिंदी, स्पॅनिश, पोर्तुगीज, अरबी भाषेत गाणी गायलेत। मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। तन्वी शहाला मध्ये भारतातील पहिली महिला आहे मित्रांनो ती ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण, तर तुम्हाला उत्तर द्यायचे तन्वी शाह। मित्रांनो तन्वी शहाने तेलुगू, तमिळ, हिंदी, स्पॅनिश, पोर्तुगीज, अरबी भाषेत विविध गाणी गायलेत। 92व्या ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये जय हो गाण्यासाठी स्पॅनिश गीत लिहिल्याबद्दल हा पुरस्कार मिळालेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। 2023 मध्ये भारतीय संगीतकार रिकी केजने तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकलाय। तर तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे की 2023 मध्ये जे संगीतकार आहेत मित्रांनो भारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पंडित रविशंकर हे भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला होता। तर तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचे की पहिली व्यक्ती कोण आहेत ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे, तर पंडित रविशंकर हे होते। त्यानंतर पंडित रविशंकर यांना 4 वेळा हा पुरस्कार मिळालेला आहे, तर हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो। त्यानंतर त्यांना ग्रॅमी तर्फे जीवन गौरव पुरस्कारही देण्यात आलेला आहे। मित्रांनो त्यांना 4 वेळेस ग्रॅमी पुरस्कार मिळाला पंडित रविशंकर यांना, आणि त्यानंतर त्यांना ग्रॅमी तर्फे मित्रांनो जीवन गौरव पुरस्कारही देण्यात आलेला होता। पंडित रविशंकर यांना मरणोत्तर ग्रॅमी जीवन गौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो। हे काही मुद्दे असतात यावरती प्रश्न बनतात, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा। आपले भारतातील पहिले ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे कोण होते, तर पंडित रविशंकर हे होते। त्यांना 4 वेळेस ग्रॅमी पुरस्कार मिळाला, त्यानंतर त्यांना जीवन गौरव पुरस्कारही देण्यात आला, त्यानंतर मित्रांनो त्यांना मरणोत्तर ग्रॅमी जीवन गौरव पुरस्कारही देण्यात आला। मित्रांनो हे काही पुरस्कार आहेत ते व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पंडित रविशंकर त्यांचा फोटो हा आहे। तसेच आपण आता पुढे जाऊया। ग्रॅमी पुरस्कार 2024 PM नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ॲब्युडस इन मिलियन्स या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्काराने नामांकन मिळाले। तर तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे। PM नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले गाणं कोणते मित्रांनो, ॲब्युडस इन मिलियन्स या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे। तर मित्रांनो हे गाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फाल्गुनी आणि गौरव शाह यांनी मिळून लिहिलं होतं। मित्रांनो हे लक्षात ठेवा की जे हा गाणं होता मित्रांनो, हे जे सॉन्ग होतं नरेंद्र मोदी, फाल्गुनी आणि गौरव शाह यांनी मिळून हे गाणं लिहिलेलं होतं। तसेच मित्रांनो पुढे जाऊया आपण। आता आपण मित्रांनो काही प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करू। जो थेरीचा भाग होता आपण तो सुरुवातीला अभ्यास केला, आता आपण जो अभ्यास करणार आहोत तो आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये अभ्यास करू। तर चला मित्रांनो आपण पहिला प्रश्न बघू। तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। पहिला प्रश्न, ग्रॅमी अवॉर्ड्स हा कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहिती आहे, संगीत क्षेत्रातील मित्रांनो हा उत्कृष्ट पुरस्कार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता या प्रकारे हा पुरस्कार दिला जातो, यालाच म्हटलं जातं ग्रॅमी अवॉर्ड। आपण सुरुवातीला देखील बघितलं या प्रकारची ट्रॉफी असते, थोडक्यात तुम्हाला हे लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। ग्रॅमी अवॉर्ड्स हा कोणत्या देशाचा संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे? तर तुम्हाला काय विचारले मित्रांनो आपल्याला, ग्रॅमी अवॉर्ड हा कोणत्या देशाचा संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे? तर मित्रांनो तुम्हाला उत्तर द्यायचे अमेरिका। अमेरिका देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे संगीत क्षेत्रातील। त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। ग्रॅमी अवॉर्ड्स पहिल्यांदा कधी देण्यात आले होते? तर मित्रांनो 4 मे 1959 रोजी देण्यात आले होते। तुम्हाला इथे हे देखील लक्षात ठेवायचे। तुम्हाला कसा पण प्रश्न येऊ शकतो की ग्रॅमी अवॉर्डची सुरुवात कधी झाली होती किंवा पहिला पुरस्कार कधी देण्यात आला होता? तर 4 मे 1959 रोजी हा पुरस्कार देण्यात आला होता। ग्रॅमी पुरस्कार सर्वप्रथम देण्यात आला होता 4 मे 1959 रोजी। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। ग्रॅमी अवॉर्ड्स कोण देत असतो? तर मित्रांनो जे हे पुरस्कार असतात ते द रेकॉर्डिंग अकादमी किंवा द रेकॉर्डिंग अकॅडमी हा पुरस्कार देत असतो। तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, द रेकॉर्डिंग अकादमी किंवा द रेकॉर्डिंग अकॅडमी हा पुरस्कार देत असतात। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न,
2024 मध्ये ग्रॅमी अवॉर्डची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो 66वी आवृत्ती होती. 66व्या हा पुरस्कार देण्यात आला होता. 66वा हा पुरस्कार देण्यात आला होता. 2024 मध्ये जे पुरस्कार दिले गेले ते कितवे होते? तर 66वे होते. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो हे पुरस्कार दिले गेले? कॅलिफोर्निया मधील जे लॉस एंजेलिस शहर आहे त्या शहरामध्ये हे पुरस्कार दिले होते. कॅलिफोर्निया कुठे? तर अमेरिका या ठिकाणी हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. ग्रॅमी अवॉर्ड्स मुळात कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर ग्रॅमोफोन पुरस्कार सुरुवातीला दिले जात होते आणि नंतर नाव चेंज झालं. आणि नाव काय चेंज झालं होतं नंतर? तर ग्रॅमी अवॉर्ड्स किंवा ग्रॅमी पुरस्कार. तर तुम्ही बघू शकता हे एक वाद्य होतं मित्रांनो. त्याला काय म्हटलं जायचं? तर त्याला ग्रॅमोफोन म्हटलं जायचं. आणि सुरुवातीला मुळात म्हणजे जे सुरुवात झाली होती तेव्हा ग्रॅमोफोन पुरस्काराने सुरुवात झाली होती. तसेच आपण पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न बघू. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. ग्रॅमी अवॉर्ड्स जिंकणारे पहिले भारतीय कोण? आपल्याला काय विचारले की ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय कोण? आपण थेअरीमध्ये अभ्यास केला होता मित्रांनो. पंडित रविशंकर यांना 1968 मध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला होता. पहिल्यांदा ग्रॅमी पुरस्कार त्यांना देण्यात आला होता मित्रांनो. तुम्ही बघू शकता त्यांचा फोटो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. सर्वोत्कृष्ट न्यू युग अल्बम साठी रिकी केजला कोणत्या वर्षी ग्रॅमी अवॉर्ड्स देण्यात आला होता? तर मित्रांनो 2015 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. अल्बम कोणतं होतं मित्रांनो? न्यू युग अल्बम म्हणून अल्बम होतं. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं जे संगीत क्षेत्रातील जे पुरस्कार असतात ते वेगवेगळे नवीन कलाकार असतात किंवा नवीन एखाद्या गाण्याला किंवा एखाद्या अल्बमला तर हे ग्रॅमी अवॉर्ड्स दिले जातात. तर मित्रांनो 2015 मध्ये रिकी केजला न्यू युग अल्बम साठी हा पुरस्कार देण्यात आला होता. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्ही हा बघू शकता हा ग्रॅमी अवॉर्ड त्यांच्या हातामध्ये. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. 2022 मध्ये कलरफुल वर्ड्स या सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बम साठी ग्रॅमी अवॉर्ड्स कोणाला प्रदान करण्यात आला होता? तर मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचे फाल्गुनी शाह. मित्रांनो 2024 मध्ये नरेंद्र मोदी आणि फाल्गुनी शाह यांनी एक गाणं लिहिलं होतं आणि त्या गाण्याला सुद्धा मित्रांनो ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे 2024 मध्ये. मित्रांनो तुम्ही फाल्गुनी शाहचा फोटो बघू शकता. त्यांना देखील मित्रांनो 2022 मध्ये कलरफुल वर्ड्स या सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बम साठी ग्रॅमी अवॉर्ड्स देण्यात आला होता. तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. AR रहमानने स्लॅम डॉग मिलियनेअर साठी किती ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला 2. आपल्याला काय विचारले मित्रांनो? AR रहमानने स्लॅम डॉग मिलियनेअर साठी किती ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत? तर मित्रांनो 2 ग्रॅमी पुरस्कार जिंकलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. स्लॅम डॉग मिलियनेअर साठी 2008 मध्ये सर्वोत्कृष्ट संकलन साऊंड ट्रॅक अल्बम साठी व्हिज्युअल मीडिया साठी मित्रांनो लिहिलेले सर्वोत्कृष्ट गाणे होतं. त्यासाठी त्यांना ग्रॅमी अवॉर्ड्स देण्यात आले होते. तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे सर्वोत्कृष्ट संकलन साऊंड ट्रॅक अल्बम आणि व्हिज्युअल मीडिया साठी लिहिलेले जे सर्वोत्कृष्ट गाणे होतं मित्रांनो त्यासाठी त्यांना ग्रॅमी अवॉर्ड्स देण्यात आले होते. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ग्रॅमी पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार जिंकणारा एकमेव भारतीय कोण? मित्रांनो इथे लक्षात ठेवा किंवा कोणता. तर ग्रॅमी पुरस्कार मध्ये जीवन गौरव पुरस्कार जिंकणारे एकमेव भारतीय कोण आहेत? तर मित्रांनो तुम्हाला उत्तर द्यायचे पंडित रविशंकर. त्यांना केव्हा हा पुरस्कार देण्यात आला होता? तर 2013 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचं नाव कोणतं आहे मित्रांनो? जीवन गौरव पुरस्कार. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. 66व्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये किती भारतीयांनी जिंकला आहे? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. टोटल 5 व्यक्तींनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता. मित्रांनो 2024 मध्ये हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झाम मध्ये येऊ शकतो मित्रांनो. हा करंटचा प्रश्न आहे. तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 66वा ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये किती भारतीयांना हा पुरस्कार मिळाला किंवा किती भारतीय हा पुरस्कार जिंकला? तर टोटल 5 व्यक्तींनी हा पुरस्कार जिंकला. ते कोण कोणते ते आता आपण जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. झाकीर हुसेन, त्यानंतर गायक शंकर महादेवन, तसेच गणेश राज गोपालन आणि तबला वादक सेल्वा गणेश विनायक राम
यांचा समावेश असलेली शक्ती फ्युजन संगीतला, शक्ती काय आहे तर मित्रांनो शक्ती ही एक बँड आहे, शक्ती या फ्युजन संगीत समूहाने दिस मुव्हमेंट साठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बमच्या श्रेणीमध्ये 2024 चा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे। तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे की यावेळेस आपल्या भारतातील 5 व्यक्तींना ग्रॅमी पुरस्कार मिळाले। ते कोण आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जाकीर हुसेन, त्यानंतर गायक शंकर महादेवन, गणेश राजगोपालन आणि तबला वादक सेल्वा गणेश विनायक राम यांचा समावेश आहे। मित्रांनो जी शक्ती बँड होती फ्युजन संगीत समूहाने दिस मुव्हमेंट, इतर लक्षात ठेवा, दिस मुव्हमेंट साठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बमच्या श्रेणीमध्ये 2024 मध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकलाय। तसेच मित्रांनो तुम्हाला अजून लक्षात ठेवायचे राकेश चौरसिया बासुरी वादक यांना 2 पुरस्कार मिळाले आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। 66वा ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये उत्कृष्ट बासरी वादनाचा पुरस्कार कोणाला मिळाले तर मी तुम्हाला आता सांगितलं राकेश चौरसिया यांना हा पुरस्कार मिळाला। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। यांना देखील मित्रांनो 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 चा जो ग्रॅमी पुरस्कार दिला गेला मित्रांनो, तर त्यांना उत्कृष्ट बासरी वादकचा पुरस्कार, ते उत्कृष्ट बासरी वाजवतात त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचे की त्यांनी उत्कृष्ट बासरी वादक आहेत ते, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। त्यांचं नाव राकेश चौरसिया, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यांना 2024 चा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे, हे देखील तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? आपण थेअरीमध्ये अभ्यास केलं होतं मित्रांनो, तन्विशा 2008 साली यांना हा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला होता। तुम्ही पुरस्कार बघू शकता 2008 मध्ये। हा प्रश्न देखील मित्रांनो महत्त्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा। ग्रॅमी अवॉर्ड्स जिंकणारी पहिली महिला कोण? तर मित्रांनो तन्विशा। केव्हा हा पुरस्कार जिंकला होता तर 2008 साली हा पुरस्कार त्यांनी जिंकलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। 66वा ग्रॅमी अवॉर्डचे आयोजन केव्हा करण्यात आले होते तर मित्रांनो 4 फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आले होते। नुसतेच 8 दिवसापूर्वी हे पुरस्कार दिले गेलेले आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। 66व्या ग्रॅमी अवॉर्डचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर लॉस एंजेलिस या ठिकाणी करण्यात आले होते, कुठे तर अमेरिकामध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊया। 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर मित्रांनो शक्ती जी बँड आहे दिस मुव्हमेंट, जी शक्ती बँड होती किंवा फ्युजन बँड होती शक्ती, तर त्या बँडला दिस मुव्हमेंट हे तुम्हाला उत्तर द्यायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू मित्रांनो, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनू शकतो। त्यानंतर पुढे जाऊया आपण। तुम्ही बघू शकता संगीतकार शंकर महादेवन आणि जाकीर हुसेन यांच्या बँड शक्तीला दिस मुव्हमेंट साठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळाला। मित्रांनो शक्ती काय आहे तर हा एक समूह आहे, त्याची सुरुवात केव्हा झाली होती फ्युजन बँडची तर मित्रांनो 1973 मध्ये फ्युजन बँडचा शुभारंभ झाला होता किंवा सुरुवात झाली होती। नाव काय आहे तर शक्ती। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे फ्युजन बँडची सुरुवात केव्हा झाली तर 1973 साली झालेली होती। तसेच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये बेस्ट पॉप व्होकल अल्बमचा पुरस्कार कोणाला मिळाला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला टेलर स्विफ्ट मिडनाईट यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे। मित्रांनो बेस्ट पॉप व्होकल अल्बम त्याला हा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो टेलर स्विफ्ट, इथं तुम्ही बघू शकता मिडनाईट या गाण्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया। मित्रांनो इथं लक्षात ठेवायचं जो अल्बम आहे मिडनाईट या अल्बमसाठी हा पुरस्कार मिळाला आहे 2024 मध्ये 66वा ग्रॅमी अवॉर्ड्स। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये बेस्ट कंट्री अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला? आपल्याला काय विचारले तर बेस्ट कंट्री अल्बम कोणाला मिळाला तर मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं मित्रांनो लेनी विल्सन यांना हा पुरस्कार मिळाला आहे। बेल बॉटम कंट्री, तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता, बेल बॉटम कंट्री यासाठी मित्रांनो 2024 चा पुरस्कार मिळाला आहे ग्रॅमी पुरस्कार।
लॅनी विल्सन यांना बेल बॉटम कंट्री साठी हा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो। हा एक आहे, तर हे एक अल्बम आहेत मित्रांनो। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स पुरस्कार कोणी जिंकला? आपल्याला काय विचारले मित्रांनो, 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स पुरस्कार कोणी जिंकला किंवा कोणाला मिळाला? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला। मायली सायरस जे फ्लावर्स सॉन्ग आहे मित्रांनो, त्या सॉन्गला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो। इथं लक्षात घ्या, सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स चा पुरस्कार कोणी जिंकलाय? तर मित्रांनो मायली सायरस फ्लावर्स या सॉन्गला हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये प्रोड्युसर ऑफ द इयर नॉन क्लासिकल पुरस्कार कोणी जिंकला? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला। जॅक ॲटोनॉफ यांना हा पुरस्कार मिळाला मित्रांनो। इथं लक्षात घ्या, पुरस्कार कोणता आहे? प्रोड्युसर ऑफ द इयर नॉन क्लासिकल पुरस्कार कोणी जिंकला? तर जिंकला कोणी? तर जॅक ॲटोनॉफ यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, त्यांच्या हातामध्ये आपल्याला ग्रॅमी पुरस्कार दिसत आहे, त्यांचा हा फोटो आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल। तसेच आपण पुढे जाऊया। 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला? आपल्याला काय विचारले, सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बम कोणाला मिळाला? तर मित्रांनो डेव चॅम्पल यांना मिळाला। व्हॉट इज अ नेम यासाठी हा पुरस्कार मिळाला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता, डेव चॅम्पल, व्हॉट इन अ नेम यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। त्यानंतर मित्रांनो आता आपण हा प्रश्न बघू। 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये कोणत्या गाण्याला सॉन्ग ऑफ द इयर पुरस्कार मिळाला? आपल्याला काय विचारले मित्रांनो, 2024 मध्ये कोणत्या गाण्याला सॉन्ग ऑफ द इयर पुरस्कार मिळाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, व्हॉट वॉज आय मेड फॉर या गाण्याला मित्रांनो हा पुरस्कार मिळाला। मी तुम्हाला सांगेल, एकदा YouTube मध्ये जाऊन नक्कीच हे गाणं ऐका। तर या गाण्याला सॉन्ग ऑफ द इयर पुरस्कार मिळालाय मित्रांनो। मी गाणं ऐकलं, मला काही समजलं नाही, तर फक्त एक जस्ट ऐका। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा प्रश्न बघू आजच्या लेक्चरचा। ग्रॅमी शब्दाचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो आपण आधीच बघितलं होतं गॅमोफोन। गॅमी शब्दाचा अर्थ काय होतं? तर गॅमोफोन। तर मित्रांनो लेक्चर संपवण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे। आपल्या वेगवेगळ्या बॅचेस असतात मित्रांनो, राज्यसेवा झाली, कंबाईन झाली, सरळ सेवेच्या देखील मित्रांनो आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहेत। तर तुम्ही एकदा व्हिजिट करा, आपल्या ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही आपले लोगो बघू शकता। तसेच मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, अजून पण तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा। आपण त्या ठिकाणी अभ्यासाच्या रिलेटेड माहिती टाकत असतो। तसेच मित्रांनो जे पण आपले यूट्यूबला व्हिडिओ होत असतात त्याची लिंक आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो, तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळेल लेक्चरचा। तसेच मित्रांनो आपल्या इन्स्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील इन्स्टाला देखील तुम्ही फॉलो करा। आपण त्या ठिकाणी माहितीपूर्ण रील टाकत असतो। मित्रांनो मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आपली राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपण ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज देखील सुरू केलेले। 28 तारखेपासून सुरू झालेले टेस्ट, त्यामध्ये 11 फेब्रुवारीला आपली जिओग्राफी टेस्ट झाली, त्यानंतर 4 फेब्रुवारीला हिस्ट्रीची झाली आणि पुढच्या ज्या होणार आहेत मित्रांनो त्या 5 टेस्ट विषयानुसार होणार आणि पुढच्या ज्या पास होणार मित्रांनो टेस्ट त्या जीएसच्या होणार। तर मित्रांनो या टेस्ट सिरीजची फी आहे फक्त 499। तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल, या टेस्ट सिरीज बद्दल काही शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता। तसेच मित्रांनो आपले राज्यसेवा विजेता बॅच सुरू देखील आहे, ती देखील मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता। तसेच मित्रांनो आपली अजून एक कंबाईनच्या दृष्टीने आपण एक नवीन बॅच घेऊन येणार आहोत मित्रांनो। ही बॅच 15 ते 16 तारखेपासून सुरू होईल। तुम्हाला 15-16 तारखेनंतर आपल्या ॲप्लिकेशन मध्ये ही बॅच पाहायला मिळेल। मित्रांनो आपलं लेक्चर आपण याच ठिकाणी संपवूया। मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र YouTube चॅनल।